गुड आफ्टरनून दोस्तों, कसे आहेत सगळेजण? आय होप सगळे चांगले असेल, मी पण चांगले. तर आज मी सुट्टी घेतली आणि आज आपल्याला जायचं आहे पवना खोऱ्यामध्ये एक टेम्पल आहे, वाघेश्वर टेम्पल म्हणून आहे. ते खूप जुनं मंदिर आहे. तर मला त्याचा इतिहास एवढा माहिती नाही, तर आज मी त्या मंदिराला एक्सप्लोर करायला चालली आहे. तर चला आणि कंटिन्यू राहा, पूर्ण ब्लॉग तुम्ही पाहत राहा. आपण प्रवासाला चालू पण नाही केलं तोपर्यंत पाऊस आला. आता चाललो आहे तर एकदम ते तलावामध्ये मंदिर आहे तिथेच. माहीत नाही जर तिकडे पाऊस असेल तर काय होईल. सध्या तर पाऊस इथं चालू झाला आहे. पावसाचा जोर वाढला होता म्हणून साईडलाच सोसायटीचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. तर गाडी आतमध्ये घेऊन मी तिथंच थांबले थोडा वेळ, पाऊस कमी होण्याची वाट पाहत. आपण पाऊस कमी होण्याची वाट पाहत होतो, पण इथं पाऊस जास्तच वाढला आहे. पावसासोबत वारा पण येतो आहे आणि पाऊस असा आहे की पाऊस पूर्ण गाळांचा पाऊस पडतो आहे. तर हे पूर्ण असं वातावरण झालं आहे. आता समजत नाही पुढे जाऊ की वापस जाऊ घरी. हे पहा पूर्ण गारा पडतात. आता इथं स्टाईल आहे खाली म्हणून नीट दिसत नाही आहे, पण एवढ्या मोठ्या मोठ्या गारा होत्या ना, खूप मोठ्या गारा होत्या आणि पूर्ण पुण्यामध्ये गाराचा पाऊस चालू आहे. तर आत्ता मी आहे माळुंगेमध्ये. आपल्याला इथून पुढे जायचं आहे तिकडे पिरंगुट वगैरे. तर पाहूया, जसा पाऊस कमी होईल तसं पुढे निघूया मग. आणि फायनली पाऊस थांबला आणि आपला प्रवास सुरू झाला. आता प्रवास तर सुरू केला आहे, पण आपल्याला हे माहिती नाही की समोर तिकडे पण पाऊस आहे की नाही. आपलं फायनली 45-60 मिनटाचा प्रवास पूर्ण करून आपण मंदिराजवळ पोचलो आहोत. तर फायनली मित्रांनो, आपण मंदिरापाशी पोचलेलं आहे. हे ते मंदिर आणि हा पूर्ण सगळा परिसर. हा समोर दिसते ना, तर तिकोना किल्ला आहे. तर चला आत्ता चालू आहे आपण. ही आपली गाडी आणि गाडीची पूर्ण हालत बघू शकताय कसली खराब झाली आहे. चला काय नाही होत, जाऊया आधी आतमध्ये, मग नंतर. हे मंदिर आणि आपण पोचले. पहिलं दर्शन घेऊया आणि मग बाकीचं पूर्ण पाहूया. हे मंदिर आहे मेन, आणि वरती इथं मूर्ती आहे आणि साईडला एक डावीकडे आणि उजवीकडे अशा 2 मूर्त्या आहेत. आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे आणि समोर हे मूर्ती आहे आणि वरती पूर्ण असं घुमट आहे. ते पूर्ण 8 महिने पाण्याखाली असतं, म्हणून हे जे झाले ना, हे पाण्यामुळे झाले. शेवाळं आता सुकले आणि हे बघा खाली अजून पण खालून पाणी पाझरते. तर खाली हे असं टाकलेलं आहे, पोती वगैरे टाकले. आणि हे पूर्ण मंदिराची रचना. इथं पण घुमट आहे, हे पिलर वगैरे हे पाहू शकता तुम्ही. हे पाण्यामुळे सगळं झालं आहे. तर आता सध्या पाणी अजून भरपूर आहे, तर जूनपर्यंत चालू राहते हे मंदिर. तर
तर मंदिरातून बाहेर आलं ना तर आपल्या उजव्याच हाताला ना हे प्रजापती आहेत बघा वरती. हे असं आहे आणि हे पूर्ण मंदिर, हे पिलर्स वगैरे. आणि इकडे समोर छोटी महादेवाची पिंड आहे आणि हे पूर्ण आता पाण्यामुळे तुटलंय. तर हा असा बाहेरचा पूर्ण परिसर आणि हे मंदिर. तर हा मंदिराच्या साईडला तो दिसता तो तुंग किल्ला आहे आणि इथे विसापूर आणि लोहगड आणि ह्या साईडला हा तिकोणा किल्ला आहे. तर इथून हे 2 ते 4 किल्ले इथून असे दिसतात आणि हे पूर्ण पवनार डॅमच्या खोऱ्यामध्ये बसलेलं हे मंदिर आपण पाहू शकताय. मंदिरापाशी पोहोचलो होतो आणि हे बाबा आहेत. तर हे इथे पुजारी आहेत, तर पूजा करत असतात. तर त्यांना आपण काही प्रश्न विचारू, म्हणजे ह्याचा इतिहास काय मंदिराचा, म्हणजे मला पण एवढं डिटेलमध्ये माहीत नाही त्या मंदिराचा इतिहास. तर आपण त्यांनाच विचारू. तर बाबा, कधीपासूनचं मंदिर आहे, म्हणजे याचा इतिहास काय? हे पांडवकाली. याचा इतिहास असा आहे की हे स्वयंभू आहे, कोणी घडवलं नाही, कोणी बसवलं नाही, हे आपोआप निघालेले. या गावाचं नाव मडी होतं. अच्छा, मी असं ऐकलंय की हे पहिले इथं गाव होतं आणि ह्या पवनार डॅमचं काहीतरी काम चालू होतं म्हणून गाव उठून गेलं आणि मंदिर इथेच राहिलं. नाही, मग काय खरा इतिहास काय? पहिला इथं गृहवस्ती होती फक्त मंदिराच्या याला. हे गावाचं नाव मडी होतं. मडीच्या नंतर मग हे देव निघाल्यानंतर एका गवाऱ्याने त्याचा शोध लावला. शोध लावल्यानंतर ते गवारी मंदिर आहे, ते तिकडं कुठे मंदिर? ते छोटेस ते गवारी मंदिर आहे. अच्छा, हे मंदिराचा शोध लागला का? त्या गवाऱ्याने शोध लावला. तिथं म्हणजे गाय यायची, चोरून पाणी प्यायची आणि दूध टाकायची. तर मग नंतर त्यांनी सांगितल्यानंतर ते उकारल्यानंतर तिथं स्वयंभू मूर्ती निघाली. मग त्याचं नाव वाघेश्वर पडलं. ते स्थापना झाल्यानंतर वाघेश्वर नाव टाकलं त्याचं. आणि मग हे मंदिर लॉकिंग मध्ये, म्हणजे मंदिराचा सगळा परिसर लॉकमध्ये, दगडाचं मंदिर आहे. त्याला संदर्भ शिवाजी महाराजांचा लागत नाही. शिवाजी महाराज कोकणात आले होते त्यावेळेला इथे दर्शन करून तिकोना पेठ आणि लोहगड, सिंहगड असे सगळे त्यांनी इथून दौरा केलेला आहे. त्याच्यानंतर हे अवशेष जे पडलं ते मंदिराचे जे ज्यांनी वीरपणा केला त्यांचे जे अवशेष बाजूला आजूबाजूला आहे ते. ह्या मंदिराचा ट्रस्टी 1977ला याचा ट्रस्ट झालेला आहे. हा ट्रस्ट म्हणजे लक्ष्मण कुंडू नंतर लक्ष्मण कोंडिबा गुरव हे ट्रस्ट आहे, अध्यक्ष आहे. याचं यशस्वी असल्या कारणानं 1998ला या मंदिराचा जीर्णोद्धार वरती केलेला आहे. 42 फुटाचा कळस आहे. त्याच्यामध्ये शेष नारायणाची मूर्ती 5-6 क्विंटलचा एक शिळा आहे, ती तिथे त्या मंदिरामध्ये लावलेली आहे. याचा एक 200 किलोचा घंटा आहे पंचधातूचा, तो ट्रस्टच्या ताब्यात आहे. परत आणखी याच्या मागे एक 48 गुंठ्याचं 38 गुंठ्याचं एक तळं आहे होतं पूर्वी. त्या तळ्यामध्ये
त्या तळ्यामध्ये सकाळी कमळे उगवायची, दिवस उगवला की उगवायची, मावळला की मावळायची. ती कमळे मी स्वतःही चढवलेली आहे. पुण्यापर्यंत गेलेली, मुंबईपर्यंत ती कमळे नेलेली आहे, लोकांनी नेलेली. तर आता हे 1962ला कोकणा डॅमचा धरण झालं आणि 72ला पाणी आलं आणि ते मग कमळे गेले. मग याचा जीर्णोद्धार म्हणजे या मंदिराचा पडझड व्हायला लागली, पाणी तुंबले. याच्यावरती 5 फूट पाणी असतं आजूबाजूनी, अशी याची आख्यान आहे. आणि असं मी ऐकलंय की हे मंदिर 8 महिने बंद असतं आणि 4 महिने चालू असतं, हा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ते उघडं पडतं. यंदा दुसऱ्या आठवड्यामध्ये उघडं पडतं. तर आता जूनच्या 20पर्यंत 20-22पर्यंत पाऊस सुरू झाला तर हे पुन्हा पाण्यात जातं. म्हणजे 2-2.5 महिने हे मंदिर दर्शनासाठी खुलं होतं. पुण्याहून, मुंबईहून, कोकणातून फुल गर्दी. रविवारी, सोमवारी, मंगळवारी, शनिवारी फुल गर्दी असते. ह्यासाठी शासनाने काही मदत करावी आणि पुरातन खात्याने याचा पाठपुरावा करून हे मंदिर मध्ये टाकून द्यावं, म्हणजे याचं काहीतरी काम करता येईल, शासनाकडून मागता येईल, अशी पुजारी आणि विश्वस्त अध्यक्ष या नात्याने आणि पिंपरी चिंचवडचा आयुक्त यांनी ह्याच्यात सहजपणे लक्ष टाकून या मंदिराला काहीतरी डागडुगी करण्यात यावी, ही नम्र विनंती. हे मंदिर आहे आणि हे पूर्ण पाणी आहे. तर पाणी अजून भरपूर आहे. तर हे बघा, हे असं आहे. आणि इथं स्टेअर पण आहे, पायरी पण आहे इथं बसायला. तर आपण थोडंसं इथं बसूया आणि फ्रेश होऊया. खाली गाळ आहे पाण्यामध्ये. तर पूर्ण लोकेशन आपण एक्सप्लोर केलं आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करत आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, बाय.